साधेपणा माझ्या वागण्यात आहे आणि नवाबी माझ्या संस्कारात. दाखवण्याची गरज नाही, माझा अंदाजच माझी ओळख. पात्र माझे जरी साधेपणाचे असेल तर स्वभावात माझी तीच नवाबी आहे. मध्य प्रदेशच्या बैतूल जिल्ह्यात कोलनगरी सारणी येथे नाट्य संस्थेचा शुभारंभ. रंगभूमी प्रेमीमध्ये आनंदाचे वातावरण. रंग संस्कृती म्हणा किंवा नाट्य संस्था मागासलेल्या भागातील लोकांना नव्याने रंग संस्कृतीमध्ये दीक्षित करण्याचे किंवा स्थानिकांनी स्वतःही संस्कृती आत्मसात करण्याचे अभियान सुरू झाले आहे असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. जर तुम्हाला रंगमंच आणि अभिनय क्षेत्रात आवड आहे किंवा भविष्यात अभिनयाला कॅरियर म्हणून पाहत असाल तर तुम्ही तुमच्या अभिनय कौशल्याला नाट्यसंस्थेत जोडून अधिक चांगले घडू शकता. आपल्याला शहरातील कलाकारांसाठी आणि नव्या प्रतिभांसाठी ही आनंदाची गोष्ट आहे की आता त्यांना अभिनयासारखी कला शिकवण्यासाठी शहराबाहेर मोठ्या शहरामध्ये किंवा महानगरामध्ये जाण्याची गरज नाही. ते रंग संस्कृती नाट्यसंस्थेशी जोडून आपले सुरुवात करू शकतात आणि रंगमंचाच्या माध्यमातून आपले अभिनय कौशल्य जगासमोर आणू शकतात. तसेच भविष्यात चित्रपट सृष्टीतही आपले कॅरियर घडू शकतात. कोणीतरी म्हटले आहे, हुनर रस्त्यावर तमाशा करतो पण नसीब राजवाड्यात राज्य करत. नाट्यमंचाच्या दृष्टीने बोलायचं तर काय अप्रतिम लिहिले आहे. कुणीतरी हे कसे लिहितात ते याचा सर्व बाबी लक्षात घेऊन रंग संस्कृती नाट्य संस्थानाची स्थापना नाटककार श्री बालकराम यादव आणि चित्रपट लेखक दिग्दर्शक रविराजवीर भारती यांनी केली आहे. संस्थेचा शुभारंभ 25 एप्रिल 2026 रोजी आई सरस्वतीच्या पूजा वंदनेसह शहरातील वार्ड क्रमांक 34 राणी दुर्गावती वार्ड सोहापूर कॉलनी येथे करण्यात आलं. यावेळी शहरातील दिग्गज कलाकार श्री घनश्याम मालवीय, श्री महेंद्रसिंह ठाकूर, गायक व अभिनेता निराकर सागर, देव सोनी, संतोष मेश्राम आणि आदी मान्यवर आणि कलाकार उपस्थित होते. याच्यासोबत बातमी संपली. भेटूया पुढच्या नवीन अंकासह. जय हिंद, जय भारत.